भातासाठी आपण इथं तांदूळ 15 मिनटं घेतलेला आहे. त्यानंतर छोले रात्रभर भिजवले होते ते घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये आपण स्टारफूल, दालचिनी, तमालपत्र, त्यानंतर लवंग, मिरे, वेलदोडे घेतलेले आहेत. जायफळ, सुंठ घेतलेली आहे. त्यानंतर खसखस, धने आणि लसूण, आले घेतलेले आहे. हे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा देखील उभा चिरून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. टोमॅटोची बारीक प्युरी करून घेतलेली आहे. गूळ थोडासा घ्यायचा आहे. त्यानंतर तिखट घ्यायचे आहे. हिंगपूड घेतलेली आहे. मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घ्यायची. खसखस भाजून घेऊया आपण. मंद आचेवर खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस आपली भाजून झालेली आहे. लवंग, मिरे आता भाजून घेऊया. 1 चमचा तेलात आपण ते थोडेसे तेलात भाजून घ्यायचं आहे. दालचिनी आणि चक्री फूल आपण आता भाजून घ्यायचं आहे. थोडेसे तेलामध्ये ते भाजून घ्यायचं आहे. तेलात मसाले एकसारखे भाजतात, त्यामुळे तेलात थोडंसं तेल घेऊन ते भाजायचं आहे. धणे भाजून घेऊया. मसाले अगदी हलकसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तमालपत्र थोडंसं घालायचं आहे. मसाले सर्व थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घ्यायचे आहेत. सुंठ, जायफळ आणि वेलदोडे आपण भाजलेले नाहीत. तांदूळ आपण चाळणीवरती घालून घेतलेले आहेत. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्यालाच आपण आता कोथिंबीर बारीक मिक्सरला करून घेतलेली आहे. ती कोथिंबीर लावायची आहे. त्यानंतर आपण वेलदोडे पूड केलेली आहे. मसाल्यामध्ये आपण वेलदोडे पूड बारीक करून घ्यायची नाही, ती सेपरेट पूड करून घ्यायची आणि ती देखील भाताला छान अशी लावून घ्यायची. एक 5 ते 10 मिनिट आपण कोथिंबीर आणि वेलदोडे लावून ठेवायचं आहे. हातानं व्यवस्थित एकसारखं त्याला लावून घेऊया. छोले आपण 5 ते 6 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये छान शिजवून घेतलेले आहेत. तेल घालून घ्यायचं आहे भातासाठी. 10 लोकांसाठी आपण भात करणार आहोत. तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. 1 चमचावर मोहरी घालून घेतलेली आहे. जिरे 1 चमचा घालूया. मिरची घालून घ्यायची आहे. आले पेस्ट घालूया. त्यानंतर लसूण पेस्ट घालायची आहे. लसूण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. हिंगपूड घालायची आहे. उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून घेऊया. कांदा भाजून घ्यायचा आहे.
खमंग छान वास सुटलेला आहे. टोमॅटो प्युरी घालून घेऊया. टोमॅटोला छान आपण भाजून घ्यायचं आहे. तिखट टाकायचं आहे. त्यानंतर मसाला टाकायचा आहे. धनेपूड टाकूया. 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे. त्यानंतर सुंठ आपण वेगळी चेचून घेतली होती, बारीक करून घेतली होती, ती देखील आपण घालूया. हळद थोडीशी घालायची आहे. आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. शिजवलेले छोले आपण यामध्ये घालून घेऊया. मसाल्यामध्ये छोले छान भाजून घेऊया. छान खमंग वास सुटलेला आहे. तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ देखील आपण फोडणीमध्ये छान भाजून घ्यायचा आहे. खमंग फोडणीमध्ये आपण तांदूळ छोले भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून भाजून घ्यायचा आहे. तांदूळ छान भाजून झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. उकळलेलं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी हे उकळूनच घालायचं आहे. शेवटी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. गूळ थोडासा घालायचा आहे. गूळ घातल्यामुळे भाताला छान चव येते. एकदा तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं हे तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला. 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. भात छान मऊ शिजतो. भाताला एक छान अशी चव येते तुपामुळे. भाताला छान उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. पूर्ण पाणी यामधलं आटल्यानंतरच आपण त्याला दम द्यायचा आहे. तांदळाचं पाणी आटलेलं आहे. आता याला आपण कणिक लावून घेऊया. भांड्याच्या कडेने आपण कणिक लावून घ्यायची आहे. त्यावरती आपण तूप पण टाकायचं आहे. छान वाफेत आता आपले तांदूळ शिजणार आहे. भात आपला छान शिजलेला आहे.